नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता त्यामध्ये एक मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। आज केवळ काही तासांमध्येच MCX वरती गोल्डचे दर हे तब्बल 3900 रुपयांनी घसरले। गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्री केली असून डॉलर इंडेक्स वाढल्यामुळे किमतीवरती परिणाम झाला आहे। तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमतीनं 1 लाख रुपयांची पातळी ओलांडली, ज्यामध्ये GSTचा दर हा समाविष्ट नव्हता। या तीव्र घसरणीनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय की सोन्याची किंमत आता 55,000 रुपयांच्या पातळीवरती येणार की नाही। तर मग चला जाणून घेऊयात। अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होण्याची शक्यता आणि अमेरिकन शेअर बाजारामधील तेजीमुळे सेफ हेवन समजल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी आता हळूहळू कमी होते। त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे। फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीचे कुठलेही संकेत न दिल्यामुळे किमतीवरती दबाव अजून वाढला। आज MCX वरती जून कॉन्ट्रॅक्टचा दर हा 95,457 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली गेला, जो मंगळवारी 99,358 रुपयांवरती होता। म्हणजेच एका दिवसामध्ये सुमारे 3,901 रुपयांची घसरण यामध्ये नोंदवण्यात आली। आगामी काही वर्षांमध्ये सोनं 55,000 रुपयांच्या खाली येऊ शकतं, असं मॉर्गन स्टॅनलीच्या एका रिपोर्टमध्ये आलं होतं। जगातील उत्पादन वाढलंय, सेंट्रल बँकांच्या खरेदीमध्ये सध्या घट दिसून येते आणि रिसायकल गोल्डचा पुरवठा वाढलाय, त्यामुळे किमती खाली येण्याची शक्यता आहे, असं त्यांचं मत होतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोनं अगदी काही तासांमध्येच 3,900 रुपयांच्या घसरणीसह स्वस्त झालेलं आहे। तर मग आता सर्वसामान्य याकडेच डोळे लावून बसलेत की सोनं खरंच 55,000 रुपयावरती येणार का। तर मग मित्रांनो, यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।